श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सौ सिंधुताई देशपांडे ह्या अमरावतीच्या राहणाऱ्या असून त्यांचे यजमान मधुकरराव देशपांडे हे शिक्षणाधिकारी होते. नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या पतींची बदली अकोल्याला झाल्यामुळे त्या अकोल्याला राहत असत. सन 1954मध्ये श्री महाराज रामकार्यार्थ अकोल्याला आले असता सौ सिंधुताईंना श्री महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्यांच्या घरी त्यांनी दासबोधाचे पारायण सुरू केले होते. श्री महाराज हे रामदासी आहेत, तेव्हा त्यांनी श्री महाराजांना घरी येण्याची विनंती केली. त्यानुसार श्री महाराज त्यांच्या घरी गेले. घरात श्री समर्थांची तस्वीर व दासबोध पाहून श्री महाराजांना खूप आनंद झाला. पुढे मधुकरराव यांची बदली मेहकर येथे झाली. त्यावेळी मेहकर येथील श्री महाराजांच्या अनुग्रहित मंडळींशी सिंधुताईंचा परिचय झाला. त्यात दादासाहेब राजेगावकर यांची आई गिरिजाबाई, चंडाबाई, बबूताई, यमुनाताई किंबहुने आदींचा घनिष्ठ परिचय झाल्यामुळे पुढे 1959च्या दासनवमी उत्सवात सर्व कुटुंबियासह त्या साखरखेर्ड्यास आल्या. तेथे श्री महाराजांची गुरुभक्ती, महाराजांचे ज्ञान, वैराग्य व तेथील नित्योपासना पाहून ते उभयता भारावून गेले. श्री महाराज व जिजीमाईचं जिव्हाळ्याचं बोलणं, त्यांचं प्रेम पाहून त्या उभयतांचे चित्त महाराजांकडे आकृष्ट झाले व त्यांनी श्री महाराजांना अनुग्रह देण्याची विनंती करून 1959 सालच्या माघवद्य एकादशीला श्री महाराजांकडून अनुग्रह घेतला. अनुग्रह मिळताच त्यांचं पूर्ण समाधान झालं. त्यावेळी त्याच दिवशी त्यांना काव्यस्फुरण झालं. श्री महाराजांची कृपाच काव्यरूपाने त्यांच्या मुखातून स्त्रवू लागली. त्यांनी त्याच दिवशी आपणा सर्वांच्या पठणात व श्री महाराजांच्या नित्य उपासनेत असणारं खेर्डा नामक ग्राम त्यामधी असे वास्तव्य ज्यांचे सदा हे अत्यंत गोड व प्रासादिक असे अष्टक केले. पुढे 1963ला श्री महाराजांच्या नित्योपासनेचे पुस्तक तयार करताना नित्योपासनेत म्हणण्यासाठी ते त्यात समाविष्ट करण्यात आले. सौ सिंधुताई आधीपासूनच कीर्तन करीत होत्या. आज त्यांची नवविधा भक्तीतील ही दुसरी भक्ती फलद्रूप होऊन साक्षात परब्रह्मस्वरूप असणाऱ्या गुरुमाऊलींनी त्यांना पदरात घेऊन आपलंसं केलं. एकादशीला रात्री त्यांचंच कीर्तन महाराजांनी ठेवलं. मंत्रानुग्रह झाल्याबरोबर गुरुमाऊलीसमोर उभं राहून कीर्तन करण्याचा क्वचितच कुणाच्या वाट्याला येणारा योग त्यांना प्राप्त झाला. पुढे प्रत्येक वर्षी उत्सवात त्यांची कीर्तनं होऊ लागली. त्यावेळी विदर्भ कीर्तन केसरी नानाबुवा जहागीरदार, महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, बाबाजी मेरेकर, अण्णाजी माई, तुकाराम गुरु धर्माधिकारी अशी अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ अधिकारी मंडळी कीर्तन श्रवणास त्यांच्यासमोर बसलेली असे, तर श्री महाराजांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच समोर असत. मेहकरला बालाजी मंदिरात आणि विठ्ठल मंदिरातही त्यांची नियमित कीर्तनं होत असत. एक वेळ दासनवमी उत्सवास त्या आल्या असताना त्यांनी केलेलं काव्य श्री महाराजांना म्हणून दाखवलं. त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणाले, बाई, काव्य खूपच छान झालं बरं. नंतर क्षणभर थांबून म्हणाले, बाई, काव्य लेखन याचा फार अहंकार होतो, तेव्हा काव्य करताना अहंकार होणार नाही याची काळजी घ्यावी. कुठल्याही गोष्टीचा अहंकार हा फार बाधक ठरतो. मग तो अहंकार सांसारिक विषयाचा असो किंवा पारमार्थिक. उलट सांसारिक अहंकारापेक्षा पारमार्थिक अहंकार हा फारच मारक ठरतो. म्हणून परमार्थ करताना याची फार काळजी घ्यावी लागते. काव्यनिर्मितीविषयी बोलताना श्री महाराज म्हणायचे, प्रत्येक गोष्ट ही केवळ रामकृपेनेच घडत असते, तेव्हा तोच सर्व काही करून घेतो असं समजून कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे घेऊ नये. या 1965 सालच्या दासनवमी उत्सवात एक दिवस सिंधुताईंचं कीर्तन होतं. सिंधुताई कीर्तन करण्यासाठी येऊन उभ्या राहिल्या. श्रोते मंडळी समोर बसली होती. श्री महाराजही कीर्तन श्रवणास येऊन बसले, परंतु साथीदारांना यायला उशीर होत असल्यामुळे सिंधुताई त्यांची वाट पाहत होत्या. त्यामुळे कीर्तनाला विलंब होऊ लागला. त्यावेळी श्री महाराज सिंधुताईंना म्हणाले, भगवंताच्या कथेत मुळातच रंग भरला आहे, त्यामुळे साथीदारांसाठी थांबण्याचे काहीच कारण नाही. ते आले म्हणजे साथ करतीलच. भगवंताचं भजन, कीर्तन, कथा किंवा नामस्मरण करताना
आपलं चित्त त्यात पूर्ण रंगून जावं, हृदयात आनंद सिंधू उचंबळावा. श्री महाराज प्रत्येक कीर्तनकाराचे कीर्तन अत्यंत आवडीने श्रवण करीत असत व शेवटी कथा अत्यंत गोड झाली म्हणून त्यास प्रोत्साहनही देत असत. श्री महाराजांचा असा सहवास त्यांना सतत मिळाला. पुढे त्या श्री महाराजांबरोबर रामेश्वर आणि त्रिधाम यात्रेलाही गेल्या होत्या. त्यांनी या दोन्ही यात्रेचं यथार्थ व रसाळ वर्णन काव्यातून केलं आहे. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज हे सर्वांशीच अतिशय लीनतेने वागत असत, बोलत असत. श्री महाराजांच्या लीनतेचा एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.